सातारा। गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझा नमस्कार। आज मी लाईव्ह आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्यासमोर, कारण एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी असं वाटलं मला। सध्या मी आहे नॅशनल हायवे इकडे आपल्या जो NH4चा जो रस्ता आहे, जो मुंबई ते आपला पूर्ण एक्सप्रेस वे कोल्हापूरला जातो, त्या रस्त्यावरती आहे। आणि आत्ता रात्री इथे खूपच पाऊस आहे, रात्रभर आता पाऊसच होता। आत्ता तुम्हाला सांगते की जवळजवळ आम्ही येताना 7 ते 8 ॲक्सिडेंट आम्ही बघितलेले आहेत। आणि त्याहीपेक्षा या रस्त्यावरती खेड शिवापूरपासून ते आणेवाडीचा जो आपला टोल आहे, त्या टोलपर्यंत प्रचंड खड्डे रस्त्यांवरती आहेत। म्हणजे इतके मोठे मोठे खड्डे आहेत की त्याच्यामुळे लाईनीने सगळ्या गाड्यांचे टायर्स फुटलेले आहेत। आणि बऱ्याच गाड्या फक्त दोन्ही टायर फुटल्यामुळे सुद्धा साईडला टाकलेल्या आहेत। तर मला एक विनंती करायची की जर टोल घेतला जातो आपल्या सगळ्या लोकांकडून, किंवा जे गाडी चालवतात किंवा गाड्यांचा वापर होतो या रस्त्याचा, तर त्या टोलचा जर तुम्ही जर टोलचे पैसे भरताय तर किमान हे रोड टॅक्स जे आपल्या भरतो आपण, त्यामधून आपल्याला ही सुविधा तर मिळायलाच पाहिजे। तर सगळ्यांनी आपले कोणी ओळखीचे असतील, नातेवाईक असतील, त्यांना अलर्ट करा की आज या रस्त्यावरती प्रचंड खड्डे आहेत। आणि तुम्ही जर या रस्त्याने आलात, कधीही प्रवास केला, तर कधी तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल ते सांगू शकत नाही। खड्डे हे अतिशय मोठ्या प्रमाणातले खड्डे आहेत, एक 10-10 फुटाचे खड्डे। आणि असं नाही की एखादा कुठेतरी आहे, कंटिन्यू तुम्हाला रोडच्या मध्ये खड्डे दिसत आहेत। तर ते सगळ्यांना मी विनंती करते की जर कोणी या रस्त्याने प्रवास करत असतील तर त्यांना अलर्ट करा की जाताना सावधानीने जा, खूपच खड्डे आहेत। आणि तसंच प्रशासनालाही विनंती आहे की टोल टॅक्स, रोड टॅक्स जर घेतला जातो सगळ्या लोकांकडून, तर निश्चितपणे ह्या सुविधा ज्या आहेत त्या पूर्वत जा। गरज नाही आहे की पावसाळ्याला म्हणूनच आपण रोडची कामं केली पाहिजेत। आपण निरंतर ही रोडची कामं सातत्याने चालू ठेवलीच पाहिजे। हा एक्सप्रेस वे हा तुम्हाला चांगला ठेवलाच पाहिजे, का तर हा लोकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तर ही माझी शासनाला विनंती आहे, प्रशासनाला आहे की या खड्ड्यांचं तुम्ही लवकरात लवकर काही ते बघा। कारण आपण कधी आता लग्नसराईचे दिवस सुरू आहेत, लोक कुठे ना कुठे जात असतात, पण आजचा हा जो काही भयंकर प्रवास मी बघितला आणि एवढे मोठे मोठे ॲक्सिडेंट मी बघितले, आणि जास्त करून बघायला गेलं तर छोट्या गाड्यांचे ॲक्सिडेंटही खूप जास्त झालेले। तर निश्चितपणाने कृपा करून आपण हे सगळ्यांना शेअर करा। आणि जर कोणी ह्या एक्सप्रेस वेवरून आपला प्रवास करत असतील, तर मुंबई ते कोल्हापूरच्या दरम्यानचा हा प्रवास असेल, तर निश्चितपणाने पुण्याच्या पुढे तर तुम्हाला खड्डे आहेत, तील सातारा। तरी सगळ्यांनी याची आपली काळजी घ्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळ्यांनी सावधानीने आपली वाहनं चालवा। धन्यवाद।